सर ते म्हणतात, आता तुम्ही बीडीडी चाळीचं म्हटलं, ते म्हणतात बीडीडी चाळीचा निर्णय आम्ही घेतला, माडाला वर्ग करण्याचा जितेंद्र आव्हाड मंत्री होते, आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही दिले. कोस्टल वे आम्ही केला, आम्ही डीपीआर क्लिअर केला, आमचं श्रेय होतं, यांचं सरकार आलं म्हणून हे श्रेय लागतंय, अशा स्वरूपाचा थेट आरोप ते तुमच्यावर करतात. असं आहे की कोणी गजनी व्हायचं ठरवलं तर त्याला थांबवता येत नाही. बीडीडी चाळीचा निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतला, बीडीडी चाळीचे टेंडर्स मी काढले, बीडीडी चाळीचं वर्क ऑर्डर मी दिला, बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं, बीडीडी चाळीचं काम वर आल्यानंतर यांचं सरकार आलं, यांनी काम सुरू असताना पुन्हा जाऊन भूमिपूजन केलं, एवढंच यांचं श्रेय आहे. याच्या पलीकडे यांचं काही श्रेय नाही. आणि हे तुम्ही टाइमलाईन जर बघितली तर बीडीडीचं काम हे 2018च्या शेवटाला सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्याचा पोरगा आपल्या मांडीवर बसवला, आपला पोरगा होत नाही. अख्ख्या मुंबईकरांना माहिती आहे. माझा सवाल आहे, कोस्टल रोड काही माझी संकल्पना नव्हती, मी मान्यच करतो, मी जाहीर मान्य करतो. 20-25 वर्षापूर्वी तयार झालेली संकल्पना होती. तुमच्या साथी होती ना महानगरपालिका, का नाही झाली 25 वर्ष? का देवेंद्र फडणवीसला यावं लागलं? कोस्टल रोडमध्ये उद्धवजींचं श्रेय एवढंच आहे की त्यांनी एक दिवस न सांगता त्याचं भूमिपूजन केलं. कोस्टल रोडचा प्रॉब्लेम काय होता की कोस्टल रोडमध्ये रेक्लेमेशन लागतं. आपल्या देशामध्ये ते अलाउड नव्हतं, त्याचा कायदा नव्हता, त्या संदर्भातले नियम नव्हते, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती होती. त्यामुळे जवळजवळ 5 बैठका दिल्लीमध्ये हाय लेवलच्या मी घेतल्या, 3 एन्व्हायरमेंट मिनिस्टर त्यात बदलले, 2 वर्ष मागे लागलो आणि त्यानंतर एक एक त्यातले अडचण दूर करत कोस्टल रोड मंजूर करून घेतला. तो मंजूर झाल्यावरही गव्हर्नमेंटची परमिशन आल्यावरही हायकोर्टात जावं लागलं, ग्रीन ट्रायब्युनलमध्ये जावं लागलं, सुप्रीम कोर्टात जावं लागलं. सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी आम्ही विजय मिळवला, कोस्टल रोड मोकळा केला, कोस्टल रोडचं टेंडर काढलं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस कोस्टल रोडचं टेंडर काढायचं होतं, आमच्याजवळ 3 अल्टरनेटिव्ह होते. एक महानगरपालिका होती, एक MMRDA होती, एक MSRDC होती. विशेषतः शिंदे साहेबांचं मत होतं की आपण MSRDCच्या थ्रू करूया. उद्धवजी आम्हाला असं म्हणाले की मी त्याचं प्रेझेंटेशन लोकांना दाखवलेलं आहे आणि महानगरपालिकेला हा तुम्ही करू द्या. म्हणजे ठीक आहे, आमच्या सोबत होते ते, महानगरपालिकेला करू द्या. मी कमिशनरला बोलवलं, त्यांना सांगितलं, त्यांना म्हटलं आता याच्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ देऊ नका, वेगाने करा सगळं. एक दिवस अचानक सकाळी उद्धवजींनी त्याचं भूमिपूजन करून टाकलं. मला कमिशनरांचा घाबरून फोन आला, कारण उद्धवजी तर तेव्हा काहीच नव्हते, कुठल्याच पदावर नव्हते, ते बाहेरचे होते, त्यांना अधिकारच नव्हता ते करायचा. मला कमिशनरचा फोन आला, ते म्हणाले साहेब असं असं झालंय, मलाही माहिती होतं ते झालंय. म्हणाला आमचं काही याच्यात चूक नाहीये साहेब, ही अशा प्रकारचं त्यांनी केलंय, पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही सगळं मंजूर करून आणलंय, तुम्ही याचं भूमिपूजन करा. म्हटलं भूमिपूजन करणार नाही, त्यांनी केलंय, आमचे मित्र आहेत, मी श्रेयवादात जात नाही. दुसरा मुख्यमंत्री असतं मी तुम्हाला सांगतो, त्यांनी थांबवलं असतं काम त्या ठिकाणी आणि पुन्हा त्या ठिकाणचं भूमिपूजन नाही केलं. मी त्याला सांगितलं ठीक आहे, त्यांनी भूमिपूजन केलं, मी उद्घाटन करेन. आणि ईश्वराची कृपा बघा, उद्घाटनाला मीच होतो, प्रत्येक टप्प्याच्या उद्घाटनाला मी होतो, शिंदेजी आणि मी होतो. त्यामुळे याच्यामध्ये त्यांचं काही श्रेय नाहीये, हे फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, कारण दाखवण्यासारखं काहीच नाहीये, काहीच केलं नाहीये. सर तुम्ही आता म्हटलं की दुसऱ्याचं बाळ मांडीवर बसवून आपलं मुले असं सांगणं शक्य होत नाही. दरम्यान उद्धव ठाकरे थेटपणे म्हणतात की भाजप वांजोटी आहे, त्यांना मुलं होत नाही म्हणून आमची लोक जी आहेत किंवा आमचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात घेऊन जातात आणि त्यातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या शब्दात मी उत्तर देऊ शकतो, पण मला शोभत नाही. तुमची पोरं तुम्हाला सांभाळता येत नाही, मी बायका म्हणत नाही, मी पोरं म्हणतोय. तुमची पोरं तुम्हाला सांभाळता येत नाही, तुमची पोरं तुमच्याकडनं निराश आहेत, तुमच्या पोरांना दिसतंय की तुम्ही मोठे मोठे होताय आणि त्यांना मात्र काहीच मिळत नाही. त्यांना कुठलं पद मिळत नाही, त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही. केसेस घ्यायच्या तर त्यांनी घ्यायच्या, तुमच्यावर एकही केस नाही, तुम्ही कधी आंदोलन केलं नाही. त्या लोकांनी मारझोड करायची, त्यांनीच आंदोलनं करायची, त्यांनीच मार खायचा, त्यांनीच जेलमध्ये जायचं आणि तुमच्याकडे प्रवेश देखील त्यांना मिळत नाही. त्यामुळे तुमच्या या कारभारावर निराश होऊन ते बाहेर पडतायत, आमच्याकडे येत आहेत. शेवटी आमच्याकडे येणारे ते जुने हिंदुत्ववादी विचाराचे लोक आहेत, आम्ही घेतो त्यांना.